थँक्यू. आज अप्पर विभागीय आयुक्त मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की मागे यांनी या ठिकाणी घोटाळा केलेला आहे. 4000 कोटीचा घोटाळा, 250 कोटीचा घोटाळा. मात्र हे लोक घोटाळे करतात. 40 एकरच्या जमिनी कार्यकर्त्याच्या नावावर घेतात. 40 कोटीचे कारखान्याचे बॉयलर पेटवण्यासाठी डुप्लिकेट बंद पडलेल्या कारखान्याचे सामान आणतात आणि जनतेच्या नजरेमध्ये धूळ या ठिकाणी फेकण्याचं काम करतात. आणि एखादा सामान्य माणूस त्यांच्या विरुद्ध आवाज उचलायला गेला तर त्याला मारण्याच्या सुपाऱ्या या ठिकाणी देतात. त्या अनुषंगाचं निवेदन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री मार्फत सन्माननीय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या स्कॅनर घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्याबाबत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून बदली करण्याबाबत वरील विषयी निवेदन सादर करण्यात येते की सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता अतुल चव्हाण व त्यांच्या पत्नी आमदार अनुराधाताई चव्हाण एकाच जिल्ह्यामध्ये कार्यरत व पदावर असल्यामुळे दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना धमकावण्याचे व मारण्याचे देखील प्रयत्न करत आहे. अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री तालुक्याच्या विद्यमान आमदार असून अतुल चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत. एकाच जिल्ह्यामध्ये पती पत्नी पदावर असल्यामुळे सार्वजनिक कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्याची आम्हाला दाट शक्यता आहे व केल्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे. या तालुका पातळीवर राजकारण करत असून जिल्हाभरामध्ये राजकीय वरदहस्त बळकट करण्यासाठी अतुल चव्हाण वारंवार राजकारणात हस्तक्षेप करताना आढळून आले. शिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप देखील आहे. हे पती पत्नी पदावर असल्यामुळे दहशत निर्माण होऊन सामान्य नागरिकांमध्ये न्याय मागण्याची देखील हिंमत राहिलेली नाही. आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये महिनाभरापूर्वी झालेल्या 250 कोटीच्या या QR स्कॅनर घोटाळ्याचा देखील चौकशी करण्यात यावी आणि या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात यावी. मला वाटतं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा अतुल चव्हाण आपला काही लाडका दिसतोय. या अतुल चव्हाणने आपल्याला काही दिलेलं दिसतंय. एकाच तालुक्यामध्ये बायको आमदार असताना एवढ्या मोठ्या पदाच्या माणसाला त्या तालुक्यामध्ये आणि विशिष्ट म्हणजे सामाजिक बांधकाम विभागामध्ये आपण नियुक्ती देऊ शकतात कशी? अरे आमच्या बापजाद्यांनी आमच्या या देशभक्तांनी देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवून स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि हा देश स्वातंत्र्य संग्राम करून घेतला. आणि आता पुन्हा एकदा हे अतुल चव्हाण सारखे लोक काका काकू मामा मामी भाचे पुतणे सगळे राजकारणाचा पिंड घेऊन पुन्हा घराणेशाही चालून पुन्हा दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि म्हणून थेट सवाल आमचा मुख्यमंत्री साहेबांना की तुम्हाला या अतुल चव्हाण यांनी किती पैसे दिले यांची पोस्टिंग संभाजीनगर मध्ये या ठिकाणी आपण केलेली आहे. तात्काळ या अतुल चव्हाणची या ठिकाणी बदली करून या स्कॅनर घोटाळ्यामध्ये त्यांची चौकशी करण्यात यावी. नाहीतर पुढच्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी सर्व पुराव्यानिशी या ठिकाणी आंदोलनाला उपोषणाला आम्ही बसणार आहे आणि या सगळ्या उपोषणाच्या माध्यमातून अतुल चव्हाणने केलेले सर्व काळे कारनामे या जनतेसमोर आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. आम्ही आता या ठिकाणी प्रांगणामध्ये जाऊन या ठिकाणी कपडे काढून बसणार आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही. आम्ही असं ऐकलंय जे श्रीकांत हे प्रामाणिक अधिकारी आहे, निडर अधिकारी आहे, भ्रष्टाचाराचा कर्दन काळ आहे आणि ते काहीतरी या गोष्टीवर करतील असं या ठिकाणी आम्हाला आहे. म्हणून त्यांच्या प्रांगणामध्ये जाऊन या ठिकाणी आम्ही आता बसणार आहोत. जय जवान जय किसान.
तुम्ही भेट करून देणार आम्हाला. बिलकुल आपलं काय नाव सर? शिंगाणे आपण एसबीतून आलेलो आहे तिथं आम्ही लक्ष देतो त्यांचं कोणतरी जबाबदार माणूस पाहिजे. मागच्या वेळी जे आहे आता तुम्हाला श्रीकांत साहेब आता आलेले आहेत मागच्या वेळेस ऐका ना, मागच्या वेळी असंच केलं. आम्ही इथं बसलो, आम्हाला भेट देतो म्हणून घेऊन चला गेले. घ्या ना मी पोलीस सगळं करून देतील तुम्हाला. तुम्ही आम्हाला सहकार्य ठेवा, आम्ही तुमचं सहकार्य करू. जे काय आपण त्यांची फी आहे त्यांना भेटून देऊ आणि त्याच्यानंतर बसू साहेबाला. साहेब येत आहेत ना? मग आज या ठिकाणी सन्माननीय अप्पर विभागीय आयुक्त यांना आम्ही निवेदन सादर केलेले आहे की या फुलंब्री तालुक्याचे विद्यमान आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे पती यांनी दोघांनी मिळून केलेला जो काही भ्रष्टाचार आहे तो त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. मागच्या 2 महिन्यापूर्वी स्कॅनर QR घोटाळ्याची जो अंबादास दानवे साहेबांनी विषय केला होता आणि 4 आठवड्यात उत्तर देतो म्हणून सांगितलं होतं अतुल चव्हाण यांनी, ते अंबादास दानवे साहेबही तिकडे गेले, अतुल चव्हाण साहेबही तिकडे गेले आणि 4 आठवडेही तिकडे गेले. कोणी याच्यावर उत्तर दिलेलं नाही. सामान्य माणसाला या ठिकाणी अंधारात ठेवून लाखो करोडो कोटीचे भ्रष्टाचार या अतुल चव्हाण यांनी केलेले आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना देखील आम्ही या निवेदनातून सन्माननीय विभागीय आयुक्त यांच्या मार्फत सांगितलेलं आहे की या तालुक्यामध्ये आमदार असताना पतीला आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नियुक्ती दिलीच कशी? हे कुठं नियमात बसतं? आमदार पक्षाचं काम करत असताना आमच्या सरकारी टॅक्स मधून पैसा घेणारा हा अतुल चव्हाण त्या आमदाराची पार्टी मजबूत करण्यासाठी, त्या आमदाराचा राजकीय वरदहस्त मजबूत करण्यासाठी मदत करतोय. पैशाच्या बॅगा घेऊन तो अतुल चव्हाण या ठिकाणी फिरतोय. याच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचा आपल्याला प्रश्न आहे, आपण ही नियुक्ती भाजपचे आमदार निवडून यावेत, भाजपचे सदस्य निवडून यावेत यासाठी दिलेली आहे का? असं असताना आमच्या तालुक्यामध्ये आमदार काम करत नसताना, कुठलेही शासकीय कामं होत नसताना हे अतुल चव्हाण सामान्य माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या समस्याविषयी या आमदाराला प्रश्न विचारते तेव्हा हे धमकी देण्याचं काम करतंय, तेव्हा सुपाऱ्या देण्याचं काम करतंय. आणि आमची सुपारी दिली असं आम्हाला त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा जरा सांभाळून राहा, या अतुल चव्हाणनी तुमची सुपारी दिली आहे, पुढच्या 2-4 महिन्यात तुमचा कार्यक्रम ते करणार आहे. अरे आमची सुपारी दिली, आम्ही मरायला घाबरत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आम्ही नाद केल्याशिवाय सोडत नाही, हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे. आज अतुल चव्हाण यांची तात्काळ बदली करण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्यमंत्री यांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की जर का प्रशासन आणि जर का सुशासन व्यवस्थित चालवायचं असेल, लोकशाही व्यवस्थित चालवायची असेल तर पत्नी आमदार असताना, पुतण्या आमदार जिल्हा परिषद सदस्य असताना, भाऊ कारखान्याचा या ठिकाणी चेअरमन असताना त्याच अधिकाऱ्याला या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पोस्टिंग देणं हे आपल्या नैतिकतेला शोभत नाही. फडणवीस साहेब, आपण वारंवार म्हणता की मी नैतिकदार आहे, मी इमानदार आहे, आणि इमानदार असताना अशा अधिकाऱ्याला महिलाच्या आडून या ठिकाणी राजकीय काम आपण करायला लावताय आणि सामान्य प्रश्नासाठी आवाज उचलणाऱ्या पोरांच्या सुपाऱ्या देण्याचं काम या ठिकाणी अतुल चव्हाण करत आहे. यांच्यावर कडक कारवाई होऊन यांनी केलेल्या पूर्ण भ्रष्टाचाराची, सन्माननीय अंबादास दानवेजी यांनी जो स्कॅनर घोटाळ्याचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये ब्र शब्द सुद्धा मागच्या 2 महिन्यामध्ये आलेला नाही. आपण सर्व पत्रकार बांधवांनी त्या बातम्या लावल्या होत्या. काय सेटलमेंट झाली? कुठे अंबादास दानवे साहेब? कुठे प्रतिक्रिया? कुठे स्कॅनर? कुठे घोटाळा? कुठे 4 आठवड्यान? कुठे तो अतुल चव्हाण? असे 250 कोटीचे घोटाळे, असे जवळपास 4-4 हजार कोटीचे घोटाळे करून या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि अशा केंद्रीय मंत्र्यांना पैसे भरून योग्य त्या ठिकाणी, हवी त्या ठिकाणी बदली करून हे असे अधिकारी घेतात. आणि 8 दिवसामध्ये आमची चेतावणी आहे, जर का या अतुल चव्हाणची बदली झाली नाही, सामान्यावरचा अन्याय थांबवला नाही, इथली राजकीय दहशत संपवली नाही तर लोकशाहीवर घातक म्हणून या ठिकाणी या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, जे श्रीकांत सर यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही बसून अन्नत्याग आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत. आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यासाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी भांडतोय, मात्र आमच्यावर जर का सुडाची भावना घेऊन या ठिकाणी असे या ठिकाणी कट रचल्या जात असतील त्या विरोधात तीव्र आंदोलन करून ही यांची कट हाणून पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. धन्यवाद.